नमस्कार, मी आहे शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आज आपल्यासोबत वर्ल्ड यूथ स्किल डेच्या निमित्ताने एक विशेष व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभले आहेत. आज अमृत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था यामध्ये विभागीय व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे श्रीयुत अमित सामंत सर आपल्यासोबत आहेत. तर सगळ्यात आधी तर अमित सरांचं आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मी खूप खूप स्वागत करते. थँक्यू आर.जे. स्वाती मॅम आणि रेडिओ देवगिरी. खूप छान वाटलं मला इथं येऊन. सर, सगळ्यात आधी तर महाराष्ट्र शासन संचलित ही जी संस्था आहे अमृत, याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती सांगा. ओके, अमृत हे शॉर्ट फॉर्म आहे. मूळ जे आपलं नाव आहे ते महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी असं आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रत्येक समाज घटकासाठी काही ना काही योजना राबवत असतं आणि संविधानानं जे सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला आहे त्याचा बॅलन्स करत असतं. आता ही योजना राबवताना काही वेळा शासन थेट पद्धतीनं राबवतं आणि अनेक वेळा ते विविध संस्था महामंडळ यांच्या मार्फत राबवल्या जातात. आणि तरीही काही वेळा काय होतं की ओपन जनरल कॅटेगरीमधल्या काही जाती प्रवर्ग असे राहतात की त्यांच्यासाठी शासनाचं कुठलंही महामंडळ किंवा संस्था काम करत नसतं. अगदी बरोबर. मग अशा समाज घटकासाठी काय असावं, तर ह्याचं उत्तर जे दिलेलं आहे शासनानं ते आहे अमृत. अच्छा. म्हणजे थोडक्यात जिसका कोई नाही आहे उसका अमृत आहे. अरे वा, खूपच सुंदर. सर, ह्या अमृत संस्थेची सुरुवात कधी आणि का करण्यात आली? जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं तर काचं उत्तर आधी व्हाय क्लिअर झाले तर सगळंच क्लिअर होतं. हो, त्याच्यामुळे बरोबर. व्हायचं उत्तर असं आहे की ज्या खुल्या प्रवर्गातल्या लोकांसाठी काही नव्हतं, खुल्या प्रवर्गातल्या ज्या काही जाती आहेत की ज्यांच्यासाठी काहीच कुठली शासन संस्था अथवा महामंडळ नाही आहे त्यांच्यासाठी अमृत आहे. आणि ह्याचा शासन निर्णय ॲक्च्युली 2019 साली निघाला, पण शुद्धीपत्रक येऊन त्याचं काम ॲक्च्युअलला सुरू व्हायला 13 सप्टेंबर 2023 उजेडावं लागलं. अच्छा. आणि आपल्या अमृत संस्थेचं जे मुख्यालय आहे ते औंध पुणे इथं आहे आणि माननीय विजय जोशी सर याचे व्यवस्थापकीय संचालक MD या पदावर कार्यरत आहेत. अगदी बरोबर सर, कारण खुल्या प्रवर्गामध्ये असे बरेच विद्यार्थी असतात ज्यांना कुठलंही एक पाठबळ जे आपण म्हणतो ते अवेलेबल नसतं, त्यांच्याभोवती नसतं. तर त्यावेळेस ही संस्था त्यांचं पाठबळ म्हणून तिथे काम करते. तर अशा वेळेस या विद्यार्थ्यांना मानसिक समुपदेशनसुद्धा करावं लागतं का? हो, बरेच वेळा करावं लागतं, कारण या समाज घटकाचा असा समज झालेला आहे की आपल्यासाठी शासनाकडे काहीच नाही आहे. बरोबर. त्याच्यामुळे अमृतला जरा दुहेरी काम करावं लागतं. एक तर या समाज घटकाला सांगावं लागतं की शासन तुमच्यासाठी काहीतरी करतंय हो. आणि सेम टाईम योजनासुद्धा राबवाव्या लागतात. हो. आणि अमृत ह्या संस्थेच्या अंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी कुठल्या प्रकारच्या योजना किंवा कुठली प्रशिक्षणं आपल्या संस्थेअंतर्गत दिली जातात? आता त्याचा जर प्रश्न तुम्ही विचारलात तर प्रशिक्षणं आपल्याला खूप प्रकारचे आम्ही देतो. म्हणजे अमृत जर विचार केलात तर वेगवेगळ्या डोमेनमध्ये 128 प्लस योजना आपण राबवतो. त्यातल्या अगदी बेसिक म्हटलं म्हणजे टायपिंग आहे आपलं GCC TBC अंतर्गतलं. तर टायपिंग पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपये बेनिफिट देण्यापासून टायपिंग शॉर्ट हँड ते अगदी ड्रोनपर्यंत जी आत्ताची टेक्नॉलॉजी आहे हो. त्या ड्रोनमध्ये आपण सर्वोत्तम प्रशिक्षण अमृततर्फे दिलं जातं अमृतच्या लक्षित घटकाला. त्याच्यामध्ये आपण नुसतं ड्रोनचं ट्रेनिंग न देता ड्रोनमध्ये आपण ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, त्याच्याबरोबर ट्रेन द ट्रेनर, मेंटेनन्स, लँड मॅपिंग हे जे आत्ताच्या काळाला गरजेच्या गोष्टी आहेत त्या अतिशय उत्तम पद्धतीने शिकवल्या जातात. आणि हे करताना नुसते त्यांना पैसेच दिले जात नाही, त्यांचं राहण्याची खाण्याची सगळी सोय अमृततर्फे केली जाते. अच्छा. हे मी तुम्हाला एक बेसिक पूर्णपणे क्रायटेरिया सांगितला, पण ते व्यतिरिक्त ते वगळता सुद्धा आपल्याला MPSC UPSC साठी वेगवेगळ्या योजना आहेत, IIT एम्स संदर्भातल्या योजना आहेत, त्याच्यानंतर CDAC, आपल्या इथला IGTR इंडो जर्मन टूल रूम, अशा वेगवेगळ्या संस्थांशी टायअप करून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवतो. आणि आमचे जे व्हिजनरी MD सर आहेत विजय जोशी सर आणि बरोबर. आमचे राज्य व्यवस्थापक जे आहेत दीपक जोशी सर यांच्या माध्यमातून आमचा जो मूळ उद्देश आहे तो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट असा आहे. म्हणजे नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे व्हा, असा अमृतचा एक जनरली संदेश आहे. मग हे करताना आम्ही कसं करतो तर आमचे मोर दॅन 80% जे आहेत ते वोकेशनल कोर्सेस आहेत. 80% to 90%. तर त्याच्यात आपण सुरुवातीला EDP कार्यक्रम म्हणून करतो, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. मग त्या कार्यक्रमात ज्या माणसांना, मुलांना, मुलींना वाटतं की आपल्याला काहीतरी व्यवसाय करायचा आहे पण काय नक्की करावं हे क्लिअर नसतं, तर अशा मुलींसाठी आपण हा कार्यक्रम राबवतो, मुला मुलींसाठी. आणि त्याच्यातून त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर करतो की मार्केटमध्ये हा व्यवसाय होऊ शकतो की नाही, व्हायचं असेल तर त्याला आर्थिक पाठबळ काय, कसं फंड उभारावे, कसे त्याचं मार्केटिंग करावं, सोशल मीडिया मार्केटिंग काय. आणि हे सगळं चालण्यातून क्लिअर झाल्यानंतर त्यांना वाटतं की बा आपण अमुक अमुक व्यवसाय करायला रेडी आहे. मग त्यांना आपण वेगवेगळी प्रशिक्षणं देतो, म्हणजे बेकरी असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, किंवा सोलरचं सूर्यमित्र आहे, अशी वेगवेगळी प्रशिक्षणं आपण त्यांना देतो. आता हे प्रशिक्षण झाल्यानंतर पैशांच्या बाबतीत
काय करावं, कारण मुख्य मुद्दा अडतो तो पैशांचा. बरोबर. मग अशा वेळी आपण त्यांना आमची जी कर्ज व्याज परतावा अशी जी स्कीम आहे, म्हणजे व्यवसायासाठी त्या माणसानं घेतलेल्या कर्जावर अमृत 2 वर्षांपर्यंतचं व्याज परत देतं. अच्छा. म्हणजे आपण त्यांना आर्थिक पाठबळ सुद्धा देतो. म्हणजे आम्ही त्यांना सुरुवातीला हँड होल्डिंग कुठपासून आहे बघा, हो. की आपण त्यांना EDP की तुम्ही क्लिअर व्हा, की तुम्हाला नक्की काय करायचं. क्लिअर झाल्यानंतर त्यांनी जे डोमेन निवडलंय, म्हणजे मी बेकरी निवडलं असेल, इम्पोर्ट एक्सपोर्ट निवडलं असेल, त्या डोमेनमधलं प्रशिक्षण आणि त्यानंतर त्यांना पतपुरवठा. आणि अमृतचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे, की अमृत एवढ्यावरच थांबत नाहीये, तर अमृत पेठ नावानं आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनी भरवतो. म्हणजे त्यांनी उत्पादन केलेला माल घेणार कोण सुरुवातीला, त्यांना एक हो. कॉन्फिडन्स आला पाहिजे, की मी उत्पादित केलेला माल खपतोय. तर त्याच्यासाठी आपण अमृत पेठ ऑफलाईन आणि ऑनलाईन, म्हणजे लाईक ॲमेझॉन अशा पद्धतीनं दोन्ही प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो. म्हणजे आपण त्यांना स्टार्ट टू एंड पूर्णपणे हँड होल्डिंग देतो. आणि अगदीच तुम्ही म्हटलं तसं की नोकरी वर्गामध्ये जाण्याऐवजी व्यावसायिक वर्गामध्ये स्वतःचा व्यवसाय उभं करणं, हे जे एक उत्तम उद्देश ह्या मार्गातून त्यांना मिळतो आहे, तोच उद्देश घेऊन संस्था पुढे काम करते आहे. तर अमृत संस्थेअंतर्गत हा उद्देश आपण जर बघितला तर याच्यानुसार की तुम्ही तुमचा स्वतःच्या पायावर उभे राहा किंवा स्वतःचा अगदी बरोबर. उद्योग चालू करा आणि त्यासाठी काय लागेल तिथे आम्ही आहोत. हाच एक मूळ मुद्दा तिथे आहे की अमृत ही संस्था महाराष्ट्र शासनातर्फे या सर्व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तिथे उभी आहे. फक्त आतापर्यंत इतर लोकांमध्ये अजूनही तेवढं पाहिजे तेवढं त्याची माहिती प्रसारित किंवा प्रचारित झालेली नसावी कदाचित. आणि त्याच उद्देशाने आज आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलं आहे की हे सर्व आपल्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचलं सुद्धा पाहिजे. यामध्ये सर अजून एक विशेष महत्त्वाचं आज वैश्विक युवा कौशल्य दिवस, तर त्यानिमित्ताने म्हणजे संस्थेविषयी तर आम्ही जाणून घेतलंच, नक्कीच. पण कौशल्य म्हणजे स्किल्स याची आजच्या आधुनिक काळाची गरज किती आहे आणि खरोखरच किती गरजेचं आहे आजच्या काळामध्ये कौशल्य शिकणं, याबद्दल सुद्धा आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. नक्कीच. आणि मुळात आधी तुम्हाला या दिवसाबद्दल एखादा कार्यक्रम घ्यावा असा वाटला, हे फारच कौतुकास्पद आहे. कारण रेडिओ देवगिरीसारखा एखादं चांगलं चॅनल जे समाजाभिमुख आहे, अशीच लोकं हा कार्यक्रम राबवू शकतात. कारण आता आपण बघतोय की स्किल इज अ न्यू करन्सी. स्किल हीच करन्सी असणार आहे पुढच्या येणाऱ्या हो, काळात. हो. कारण आता AI किंवा येणारी जी वाढती टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यापासून असा भ्रम निर्माण केला जातोय की प्रचंड काहीतरी गोंधळ होणार आहे आणि लोकांचे सगळे जॉब जाणार आहेत. जॉब जाणार आहेत हे निश्चित जाणार आहेत. बरोबर. पण जॉब कोणाचे जाणार आहेत, की जे पूर्णपणे स्किल्ड नाही आहेत, की ज्यांच्याकडे फारसं स्किल नाही आहे आणि नवीन काळावर AI रिलेटेड जे स्किल शिकत नाही आहेत, अशांच्या जॉबला धोका होऊ शकतो. पण चेंज इज द परमनंट थिंग. त्याच्यामुळे जो त्या काळाबरोबर बदलत जाईल आणि ती स्किल शिकत जाईल, तर अशा माणसांना कुठंही मरण नाही आहे. कारण अमेरिकेतला आता आपण एक डेटा बघितला, तर बरीच जण सांगतात की AIमुळे अमक्यांचे जॉब गेले, त्या लोकांचे हो. जॉब गेले, एवढे लोकांना काढलं गेलं. आणि मीडिया बरीचशे वेळा, आता रेडिओ देवगिरी त्याला अपवाद आहे, पण मीडिया बरीचशे वेळा निगेटिव्ह गोष्ट हायलाईट करत असते. पण दुसरी साईड जर बघितली तर अमेरिकेत आत्ताला AIचा जे चांगला वापर करतायत अशा कंपन्या नोकर भरती करतायत पुन्हा. बरोबर. अशी एक सकारात्मक बाजू सुद्धा समोर येते. म्हणजे स्किल, तुम्ही जसं म्हणालात की स्किलची गरज पुन्हा त्या गोष्टीमुळे अधोरेखित होते. त्याच्यामुळे अमृत ही हे करताना स्किल स्पेशली जसं आता आपण ड्रोन म्हटलं, किंवा आमचे एक इन्क्युबेशन म्हणून एक योजना असते. म्हणजे समजा एखाद्याच्या डोक्यात कन्सेप्ट असेल काहीतरी नवीन व्यवसायाची, तर त्या योजनेला चांगलं खतपाणी घालून त्याचा व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत त्याला इन्क्युबेशन म्हणून योजना देते. ही RTMSSU रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे ती राबवली जाते. आणि त्यांना आपण दर महिना त्याचा स्टायपेंड किंवा त्या संस्थेला टेक्नॉलॉजीची जी मदत मिळते त्या विद्यार्थ्याला, त्याच्यासाठी होणारा खर्च हे सगळं अमृत बेअर करतं. स्किल शिकावं हा थोडक्यात उद्देश असतो. अगदी बरोबर सर. म्हणजे माझं वैयक्तिक मतसुद्धा असं आहे की टेक्नॉलॉजी कितीही ॲडव्हान्स झाली तरी ती टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी सुद्धा तुम्हाला माणसंच लागणार आहे आणि ती कौशल्यपूर्ण माणसं लागणार आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जर कौशल्य तुमच्या हाती अंगी आणि तुमच्या कलागुणांमध्ये असेल तर नक्कीच तुमचा जॉब कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही व्यवसायामध्ये प्रगती निश्चितच कराल. आणि त्यासोबतच AI सारख्या गोष्टींचा उलट तुम्ही तुमच्या कौशल्यांना पूरक म्हणून जर उपयोग करून घेतलात तर अजूनच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. तर जसं तुम्ही सांगितलं ड्रोन प्रशिक्षण जे आहे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, पण त्याचं कौशल्य जर तुम्ही व्यवस्थितरित्या हाताळलं, व्यवस्थित शिक्षण घेतलं तर निश्चितच तुम्ही त्याच्यामध्ये पुढेच असणार आहात आणि AI तुम्हाला हेल्पर म्हणून तिथे असणार आहे. तर ही बाब सगळ्यात महत्त्वाची मला पण वाटते सर, की कौशल्यामध्ये आपण निपुण असलं तर निश्चितच टेक्नॉलॉजी ही आपल्याला सहाय्यक ठरणार आहे, मारक
ठरणार नाही, असं आजच्या युवा कौशल्य दिवसानिमित्त तरी सांगावंसं वाटतं. अमृत प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सुद्धा अनेक योजना चालतात, ज्यापैकी आपण आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे मी अजून एक लघुलेखन प्रशिक्षण याबाबत पण ऐकलं आहे. तर त्याबाबत सुद्धा आम्हाला माहिती द्या सर. नक्कीच. आणि तुम्ही मगाशी एक मुद्दा घेतला तो मला खूप आवडला, की माणसं ह्या सगळ्याचा महत्त्वाचा बेस हा माणूसच असला पाहिजे. बरोबर. कारण टेक्नॉलॉजी माणसाला रिप्लेस नाही करणार आणि ती कधी करू शकत नाही, करणारही नाही आहे. हो. त्याच्यामुळे माणूस आणि टेक्नॉलॉजी ह्यांच्या संमतीनं किंवा ह्यांच्या एकत्रीकरणानं जे पुढे जाईल ते सगळ्या जगाचा आणि देशाचा विकास करेल. आणि वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे ड्रोन ट्रेनिंगसारख्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर मुली प्रशिक्षण घेत आहेत आणि ही अच्छा. इतकी सकारात्मक बाजू आहे ना, हो. खूप छान वाटते. जेवढे आमचे लाभार्थी आहेत आता स्पेशली जे खेड्यापाड्यातून सुद्धा, अगदी ग्रामीण भागातून सुद्धा उद्योजक म्हणून महिला पुढे येत आहेत. महिला स्वतःहून अमृत पेट भरवतात. ही इतकी सकारात्मक बाजू आहे. म्हणजे मेक इन इंडियाला वगैरे ज्या सरकारची धोरणं आहेत त्याच्यासाठी ही खूप पॉझिटिव्ह बाजू आहे असं मला वाटतं. आणि आता जो तुम्ही प्रश्न विचारलात त्याच्यावर मी येतो. ते टंकलेखन आणि लघुलेखन म्हणजे GCC TBC अंतर्गत हो. म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेची मान्यताप्राप्त जी आपले टायपिंग सेंटर्स आहेत, म्हणजे जसं आपण 30, 40, 50 टायपिंग करतो किंवा लघुलेखन ज्याला शॉर्ट हँड म्हणतो, असे दोन्ही कोर्स की ज्याच्यात अगदी ग्रामीण भागातली मुलं मुली शिकतात आणि कुठेतरी जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, तर त्यांना हातभार लागावा. किंवा आता बरीच जण स्वतःचं CSC सेंटर उभं करतात आणि उद्योजक होतात, तर अशा माणसांना हातभार लागावा म्हणून आपण टायपिंगसाठी जी शासनाची फी आहे 6,500 रुपये ती आपण त्या पास झालेल्या मुला मुलींना परत देतो, अच्छा. अमृत लक्षित गटातल्या. आणि सेम टाईम लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड त्याची जी साधारणतः 5300 फी असते, 5,300 रुपये, ती आपण पास झाल्यानंतर त्यांच्या खात्यात पुन्हा वर्ग करतो. अच्छा, म्हणजे फीस परत सुद्धा मुलांना तिथे देण्यात हो. येते. आणि यासोबतच सर अजून ड्रोन पायलट प्रशिक्षण याबाबत मला स्वतःला पण खूप उत्सुकता आहे की यामध्ये नेमकं होतं काय आणि विद्यार्थी कसे येतात, कसं हे प्रशिक्षण चालवलं जातं, याबद्दल सुद्धा आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. नक्कीच. ड्रोन आणि अमृतचं जरा म्हणजे आता आमचे MD विजय जोशी सर आहेत, तर त्यांचं थोडंसं युनिक व्हिजन आहे. म्हणजे आता जनरली कसं असतं, बरेचसे शासकीय लोकांना असं वाटतं की आपण त्यांच्यापर्यंत जावं, मग ते कागदपत्रात अडकून जातं. पण आम्ही विचार करताना असा करतो अमृत, की जर लोकांना त्यांना लाभ घ्यायचा आहे, ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं. बरोबर. म्हणून अमृतचे जे तुम्हाला जिल्हा व्यवस्थापक वगैरे वेगवेगळ्या पदावरचे, अगदी मोठ्या पदावरचे, इव्हन MD सर सुद्धा, आम्ही फील्डवर जास्ती फोकस करतो. लोकांना समजून घेतो, त्यांच्या समस्या समजून घेतो आणि मग त्यांना नक्की काय हवं आहे. आमचा कोर्स आहे म्हणून तुम्ही एनरोल व्हा असं नाही. आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो, तुम्हाला काय पाहिजे आणि मग त्यांना ते देतो. आता जर ड्रोन प्रशिक्षण म्हटलं तर ते साधारणतः 10 दिवसांचं प्रशिक्षण आपण पूर्णपणे मोफत देतो, ज्याच्यात जवळजवळ 80% हा प्रॅक्टिकल बेस असतो. त्या मुलांना प्रॅक्टिकल मिळावं आणि त्यानंतर त्यांना DGCA मान्यताप्राप्त सर्टिफिकेट मिळतं, त्याच्याशिवाय ते ड्रोन उडवूच शकत नाही आहेत. बरोबर. अशा पद्धतीने तो कोर्स असतो. आणि ड्रोन प्रशिक्षण हे म्हणजे सगळ्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्ही मुलांना शिकवत आहात, त्यामुळे जरी आपण कौशल्य शिकत असलो तरी ते अगदी परंपरागत नसून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही अजून प्रावीण्य मिळवणार आहात. आणि ह्यात जर प्रशिक्षण घेतलं तर कौशल्य हे काय असतं हे खरोखर माहिती व्हायला चालू होईल. कारण ड्रोन चालवणं हे अत्यंत जिकरीचं काम आहे. बरोबर. त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन्स पण सगळे आपल्याला पाळावे लागतात. अगदी बरोबर. तर यासाठी तुम्ही प्रशिक्षणार्थी मिळवता कसे सर? कारण ही माहिती तर सगळ्यांना नसणार आणि ड्रोन प्रशिक्षण मिळतं सुद्धा, याबाबत सुद्धा अजून तेवढी जागरूकता नाही आहे. तर याबद्दल आम्हाला सांगा की तुम्ही प्रशिक्षणार्थी मिळवता कसे? अगदी बरोबर. कारण अमृत लक्षित गट हा जो आहे तो जनरली शासनाच्या योजना न घेणारा गट म्हणून लोकांना परिचित आहे. तर जसं मी तुम्हाला म्हणालो तसं MD सर किंवा आमचे राज्य व्यवस्थापक आणि अन्य आमचे माझे सहकारी आहेत बांधव, आम्ही प्रत्येक ठिकाणी लोकांपर्यंत जातो, अगदी खेड्यापाड्यात जातो, अगदी शेतीच्या बांधावर म्हणा, त्या लोकांना आम्ही आमच्या योजना समजावून सांगतो, छोटे छोट्या मीटिंग्स घेतो. महिला बचत गट असतील किंवा लक्षित गटातल्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांच्या जाती प्रवर्गांच्या, अशा लोकांपर्यंत जातो. वेगवेगळ्या शाळा कॉलेजांमध्ये जाऊन आम्ही तो डेमो देतो आणि मग आपण त्यांना एनरोल करून घेतो. आम्ही थोडक्यात लोकांपर्यंत जाणारी अमृत ही संस्था आहे. आणि फक्त ड्रोन प्रशिक्षण तिथपर्यंत जातं सर की इतर सुद्धा योजना तुमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात किंवा इतर योजना अजून कोणत्या त्यांच्यासाठी राबवल्या जातात? सगळ्याच योजना आपण लोकांपर्यंत जाऊन ॲट डोअर स्टेप जाऊन पोहोचवतो आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही बोलतो करतो की तुम्हाला काय हवं आहे. म्हणजे जसं आता आपण EV, आमची आता एक नवीन योजना लॉन्च झाली EV संदर्भातली, कारण हो. आता येणारा काळ हा EVचा असणार आहे. बरोबर. कारण आता आपण इंधनाचं जे बघतो एकंदर, तर EVचा येणारा काळ असणार आहे. त्याच्यामुळे आपल्या उद्योजकांनी EV या क्षेत्रात यावं म्हणून आम्ही त्यांना जे आता चांगले त्या क्षेत्रातले लोक असतील त्यांच्याशी त्यांचं इंटरॅक्शन घडवून आणतो
आणि त्यांचे सगळे शंका दूर करून आम्ही त्यांना जे आमच्या लक्षित गटात बसतील त्यांना आपण कर्ज व्याज परतावा देऊन तो व्यवसाय उभा करावा याच्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो. अच्छा. आणि सर आता जसं तुम्ही सांगितलत, की अगदी खेडोपाडी, गावोगावी जाऊन तुम्ही याचा प्रचार प्रसार करता आहात, योजना तिथपर्यंत नेऊन त्याचं हं. महत्त्व पटवून देत आहात. पण यामध्ये पात्र विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी कोण आणि त्याच्या पात्रतेसाठी काय क्षमता असाव्या लागतात? तर याबद्दल पण आमच्या श्रोत्यांना आज युवा कौशल्य दिवसानिमित्त माहिती द्या सर. नक्कीच. याच्यातले जे अमृत लक्षित गट आहे म्हणजे आता ज्या ओपन जनरल किंवा खुल्या प्रवर्गातल्या ज्या 24 जाती आत्तापर्यंत आम्ही शोधून काढलेल्या आहेत. म्हणजे शासनाकडे त्यांचा ज्या आता खुल्या प्रवर्गातल्या जाती येतात SC STचा वगैरे छान शासनाकडे त्यांचं डिटेल्स असतात. बरोबर. तर खुल्या प्रवर्गातल्या ज्या जाती आहेत आत्तापर्यंत त्या 24 जाती अमृतपर्यंत अप्रोच झाल्यात आणि त्यांना आपण लाभ देतो. त्याची संपूर्ण यादी अमृतच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यात जे समाज घटक बसतात त्यांना आपण त्याचा लाभ पूर्णपणे देतो. आणि अमृतचा जो एज क्रायटेरिया आहे तो प्रत्येक योजनेनुसार डिफरंट आहे. बरेचशा ठिकाणी प्रशिक्षणं जी आहेत म्हणजे समजा एखाद्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं आहे आणि तो जर 50 वर्षाचा असेल तसा माणूस करूच शकतो व्यवसाय. त्याच्यामुळे काही ठिकाणी आपण जिथं शासनाच्या नियमानुसार बसतील अशा पद्धतीनं आपण तो एज क्रायटेरिया कमी जास्त केलेला आहे. जनरली आपल्याला 18 ते 55 एज क्रायटेरिया अमृतसाठी आहे. अच्छा. आणि ह्या वयोगटातले कुठलेही प्रशिक्षणार्थी ज्यांचा शिक्षणाचा बेस काय असावा सर? जनरली शिक्षणाचा बेस हा आपल्याला 10वी पासून म्हणजे इव्हन काही ठिकाणी MCD सारखे ज्या आमच्या सहयोगी संस्था आहेत ज्यांच्याशी करार झालेला आहे अशा 8वी 10वी पासूनची माणसं आपल्याला चालतात. आता ड्रोनसाठी आपली 12वी ही एज क्रायटेरिया आहे. IITMसाठी वेगळा आहे. प्रत्येक योजनेसाठी त्या पद्धतीने आहे. पण प्रत्येक घटकाला काहीतरी न्याय मिळावा ह्याच्यासाठी निश्चित प्रयत्न केलेला आहे. अगदी बरोबर सर. कारण 24 जर समाजातल्या जाती तिथे प्रशिक्षण घेऊ शकत असतील तर निश्चितच खूप मोठा भाग आहे ज्याच्यावर अजून काम होणं गरजेचं आहे. आणि निश्चित. तेच काम अमृत संस्थेच्या मार्फत तुम्ही करत आहात. तर सर युवा कौशल्य दिवस या निमित्ताने आज आमच्या युवा श्रोत्यांना तुम्ही कसलं आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? मगाशी मी म्हटलं तसंच की स्किल इज अ न्यू करन्सी. आता प्रत्येकानं स्किल हे शिकलंच पाहिजे कारण त्याला काही पर्याय राहणार नाही आहे. म्हणजे मुलं मुली खेड्यात आहे म्हणून आता त्याला ऑप्शनच नाही आहे. आणि सुदैवानं आपण आता अशा काळात राहतोय की आपण ऑनलाईनसुद्धा ते शिकू शकतो. बरोबर. कारण अगदी ग्रामीण भागात आता मी ॲक्च्युली कोकणातून आहे, रत्नागिरीतून. आमच्याकडे अगदी जिथं अगदी कमी रेंज येते तिथं लहान लहान मुलं ते टॉवर प्रॉपर रेंज शोधून काढतात. हो. प्रॉपर आपल्याला लोकेशननं रस्ता सांगतात. इतकं चांगलं सकारात्मक चित्र आहे. आणि त्याला सरकारसुद्धा मेक इन इंडिया असेल किंवा वेगवेगळ्या योजनांच्याद्वारे सरकार पण प्रोत्साहन देते की युवक युवतींनी नवीन नवीन स्किल शिकावं. आता सगळ्यात जास्ती स्टार्टअप आपल्याकडे आता निर्माण होत आहेत आणि सुदैवानं महिला त्या स्टार्टअपमध्ये आहेत. म्हणजे जसं आता आपण वेगवेगळ्या TV शोजमध्ये सुद्धा बघतो. शार्क टँक नावाचा प्रोग्राम येतो तिथं हो. चांगले महिला उद्योजक सुद्धा असतात. हे हो. सकारात्मक चित्र आहे. बरोबर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी स्किल शिकावं. शासन त्यांच्या पाठीशी आहे आणि ते स्किल शिकून त्यांनी स्वतःही वर यावं आणि इतर समाजालाही अपलिफ्ट करावं. अगदी सुंदर सर. त्या टेक्नॉलॉजीला आणि त्या स्किलला मानवी चेहरा द्यावा आणि सगळ्यांनी एकत्रितपणे आपला भारत चांगल्या प्रगतीपथावर न्यावा असं मी आज या ठिकाणी आवाहन करतो. आणि अगदी खरं आहे सर. भारताची ओळखच कौशल्यपूर्ण देश हीच आहे. म्हणजे आपण पहिली सुरुवातीचे प्राचीन दिवस बघितले तर तिथे सुद्धा 12 बलुते पद्धती होती जी कौशल्यांवर आधारित पूर्णपणे होती. हो. आणि एक समाज व्यवस्था अशी होती की ती पूर्ण कला कौशल्यांवर आधारित त्यांनी त्या काळात चालवली. आता आपणच त्याचं आधुनिकीकरण करत त्याच्यामध्ये बदल केले त्यामुळे लोप पावत चाललेल्या ह्या कलासुद्धा कौशल्य म्हणून पुन्हा विकसित होणं तितकीच गरजेचं आहे. तर आजच्या युवा कौशल्य दिवसाच्या आपणाला पण खूप शुभेच्छा सर. आणि आज इतक्या महत्त्वपूर्ण सगळ्या शेड्यूल्समधून आमच्यासाठी वेळ काढून आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. खरं तर तुमचे आभार कारण अशा एखाद्या दिवसासाठी तुम्ही तरुण मुलांना काहीतरी संदेश देण्यासाठी एक कार्यक्रम राबवलात. हे तुमचं आणि रेडिओ देवगिरीचं खरोखरच कौतुक आहे या बाबतीत आणि रेडिओ देवगिरीलाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते अमित सामंत सर, अमृत संस्था, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी इथून. ते विभागीय व्यवस्थापक म्हणून तिथे कार्यरत आहेत. आज त्यांनी सगळ्या युवकांना कौशल्य शिका असा महत्त्वपूर्ण संदेश आजच्या ह्या भेटीगाठी सदरातून दिला आहे. तर पुन्हा आपण अशाच एका नवीन पाहुण्यांसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.